नमस्कार मित्रांनो, मी सागर माने स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, वेगवेगळ्या कॉलेजची ॲडमिशन सुरू झालेली आहेत व त्यासाठी आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता भासत आहे। मित्रांनो, हा उत्पन्नाचा दाखला आपल्याला घर बसल्याही काढता येतो। हाच उत्पन्नाचा दाखला आपण घर बसल्या कसा काढायचा याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला संपूर्ण प्रोसेस समजून जाईल। मित्रांनो, चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। यासाठी आपल्याला मित्रांनो सर्वप्रथम गुगलमध्ये आपलेसरकार.महाऑनलाईन.इन या वेबसाईटवर यायचं आहे। इथे आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण न्यू यूजर रजिस्टर यावरती क्लिक करून ऑप्शन 1 वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे खाली आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपण इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल आणि आपण एक पासवर्ड इथे क्रिएट करून घ्यायचा आहे आणि आपलं जे रजिस्ट्रेशन असेल ते रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे। आता मी अगोदर रजिस्ट्रेशन केलं असल्यामुळे तुम्हाला मी थेट लॉग इन वरती घेऊन जातो। आता इथे ऑलरेडी रजिस्टर्ड लॉग इन हिअर या पर्यायावरती क्लिक करून आपण इथून आपला जो यूजर नेम आपण क्रिएट केलेला आहे तो यूजर नेम आणि आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा कोड फिल करून आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। आपल्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। इथे लेफ्ट साइडला आपण स्क्रोल करायचा आहे आणि इथे रेव्हेन्यू डिपार्टमेंट असा एक पर्याय दिसेल, त्यावरती आपण क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे रेव्हेन्यू सर्व्हिसेस हा ऑप्शन निवडून इथे इन्कम सर्टिफिकेट यावरती क्लिक करून प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे। तर इथे लेफ्ट साइडला सर्व्हिस लिस्ट यामध्ये क्लिक करून आपण परत एकदा इथे इन्कम सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे। खाली स्क्रोल करून कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला इन्कम सर्टिफिकेट किती वर्षासाठी हवं आहे ते इथून तुम्ही निवडायचं आहे। आता इथे नंतर खाली ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये सॅल्युटेशन निवडायचं आहे आणि इथे फादर्स नेम एंटर करून घ्यायचा आहे। फादर्स नेम मराठीमध्ये ऑटोमॅटिक येईल। खाली इथे आपण ऑक्युपेशन यामध्ये आपण जो पर्याय योग्य आहे तो पर्याय इथून निवडायचा आहे। त्यानंतर इथे आधार नंबर ऑप्शनल आहे, तुम्ही ते एंटर करू शकता किंवा ब्लँक सोडू शकता। त्यानंतर इथे आपला ॲड्रेस एंटर करायचा आहे आणि त्यानंतर इथे तालुका, आपल्या गावाचं जे नाव आहे ते गाव आणि पिनकोड एंटर करायचा आहे। त्यानंतर आपण खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथे बेनिफिशरी इन्फॉर्मेशनमध्ये आपण हा दाखला कुणाला हवा आहे ते आपण इथे एंटर करायचा आहे। आता हा दाखला मला स्वतःसाठी हवा आहे त्यामुळे मी स्वतः निवडत आहे। जे इन्कम सर्टिफिकेटचं रिझन असेल ते रिझन तुम्ही शैक्षणिक, वैद्यकीय व किंवा शासकीय कामी जे काय असेल ते तुम्ही इथून निवडायचं आहे आणि खाली स्क्रोल करून पुन्हा इथे इन्कम डिटेल्स आपल्याला टाकायचे आहेत आणि अटॅचमेंटमध्ये तुम्ही ते बघा, मला बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत अगोदरच्या व्हिडिओमध्ये की इथे सर आपण अटॅचमेंटमध्ये काय निवडायचं। आता इथे बघा, अटॅचमेंटमध्ये तुम्ही प्रतिज्ञापत्र किंवा आयकर विवरणपत्र, जर तलाठी अहवाल असेल तर तलाठी अहवाल, वेतन प्रमाणपत्र असेल तर वेतन प्रमाणपत्र, नगरसेवकांचे प्रमाणपत्र असेल तर त्यांचे प्रमाणपत्र आणि मंडळ अधिकारी अहवाल असेल तर तो इथून निवडायचा आहे। आता गावाकडच्या भागात तलाठी अहवाल हा बऱ्यापैकी अवेलेबल आहे, तलाठी अहवालच गावामध्ये असतो। जर शहरात तुम्ही असाल तर नगरसेवकांचे प्रमाणपत्र तुम्ही जोडू शकता आणि जर तुम्ही टॅक्स पे करत असाल तर आयकर विवरणपत्र तुम्ही ते अटॅच करू शकता आणि खाली हे कन्सेंट ॲक्सेप्ट करायचं आहे आणि समावेश करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता बघा, आपले डिटेल्स सगळ्यात सेव्ह झालेले आहेत। इथे आपला ॲप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे। आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। आता इथे आपल्याला प्रथम आपला फोटो अपलोड करायचा आहे। आता इथे बघा, फोटोची साईज आपल्याला 160 पिक्सल आणि जी उंची आहे ती 212 पिक्सल हवी। आता बऱ्याच जणांना हा फोटो अपलोड करताना खूप प्रॉब्लेम येत आहे,
तर मी तुम्हाला दाखवतो हा फोटो आपण 160 आणि 212 मध्ये कसा करायचा। त्यासाठी आपण गुगलमध्ये ते रिसाइज पिक्सल किंवा पिक्सल साइज रिड्यूस असं सर्च करायचं आहे आणि 1 नंबरच्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती क्लिक करून इथे आपण अपलोड इमेज या पर्यायावरती आपण इथे क्लिक करायचं आहे आणि आपली जी इमेज असेल ती इमेज इथून तुम्ही निवडायची आहे किंवा जो फोटो आहे तो फोटो इथून तुम्ही निवडायचा आहे। ते बघा आता फोटो इथे अपलोड झालेला आहे। आता ही मी अगोदर केल्यामुळे इथे 160 212 दिसतच आहे। इथे तुम्ही असं 160 आणि 212 टाईप करून रिसाइज वरती क्लिक करायचं आहे आणि गो टू डाउनलोड वरती क्लिक करायचं आहे। आता डाउनलोड इमेज वरती आपण इथे क्लिक करायचं आहे। आता ही आपली इमेज डाउनलोड झालेली आहे। आता 160 212 ची इमेज आपली डाउनलोड झालेली आहे। त्यानंतर तीच इमेज आपण इथून सिलेक्ट करायची आहे। इमेज आता इथे आलेली आहे। आता इथे आपण ओळखीचा पुरावा आपल्याला विचारलेला आहे। यामध्ये आपण आधार कार्ड आपलं अपलोड करायचं आहे। आता आधार कार्ड हे आपल्याला बघा 75 KB ते 500 KB च्या दरम्यान साईज असायला हवी। त्याची आता साईज आपण कशी कमी करायची किंवा वाढवायची तर त्यासाठी आपण साइज रेड्यूसर असं गुगलवरती सर्च करायचं आहे आणि पहिलीच इमेज रेड्यूस इमेजेस यावरती आपण क्लिक करायचं आहे। इथून परत एकदा आपण ती इमेज इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे। आता बघा ह्या इमेजची साइज 150 KB आहे। आता ही साइज आपली योग्य आहे तरीही मी तुम्हाला दाखवतो। इथून तुम्ही विड्थ आणि हाईट विड्थ चेंज केले तर हाईट ऑटोमॅटिक चेंज होईल। ते रिसाइज इमेज वरती आपण इथे क्लिक करायचं आहे। ते बघा आपल्या इमेजची साइज कमी झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही इमेजची साइज कमी जास्त इथून करू शकता आणि डाउनलोड इमेज वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे आपण आपले डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचे आहेत। आता खाली इथे आपल्याला पत्त्याचा पुरावामध्ये तुम्ही आधार कार्ड आणि शिधापत्रिका हे दोन्हीही इथे अपलोड करू शकता। आता आपण इथून शिधापत्रिका म्हणजे आपलं रेशन कार्ड जे आहे ते रेशन कार्ड इथून आपण अपलोड करूयात। इथे तुम्ही PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता। त्यानंतर खाली इथे इतर दस्तावेजमध्ये वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी विचारलेला आहे। जर तुम्ही वैद्यकीय कारणासाठी जर उत्पन्न दाखला काढत असाल तर इथे वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी जे प्रमाणपत्र असेल ते प्रमाणपत्र इथे अपलोड करायचं आहे। त्यानंतर खाली वयाचा पुरावा हे जर तुम्ही तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी जर हा दाखला काढत असाल तर तुम्ही ते वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा जन्माचा दाखला इथे अपलोड करू शकता। त्यानंतर खाली आपल्याला उत्पन्नाचा पुरावा विचारलेला आहे। आता तुमच्याकडे जो उत्पन्नाचा पुरावा आहे तो इथे अपलोड करायचा आहे। आता माझ्याकडे तलाठी अहवाल आहे त्यामुळे मी तो अहवाल सर्कल ऑफिसरचा पडताळणी अहवाल यामध्ये अपलोड करतो। आता इथे तुम्ही वेतन मिळत असल्यास फॉर्म नंबर 16, निवृत्ती वेतनधारक असाल तर बँकेचे प्रमाणपत्र आणि जमीन मालक असल्यास 7/12/8 चा उतारा। आता माझ्याकडे तलाठी अहवाल आहे तो मी इथे सर्कल ऑफिसरचा पडताळणी अहवाल यामध्ये अपलोड केलेला आहे। त्यानंतर खाली इथे इतर मध्येही तुम्ही तोच तलाठी अहवाल इथे अपलोड करायचा आहे किंवा तुमच्याकडे जे आहे आयकर विवरण प्रमाणपत्र फॉर्म नंबर 16 जे असेल ते इथे अपलोड करायचं आहे। आता इथे स्वयं घोषणापत्र आपल्याला खाली सेल्फ डिक्लेरेशन यावरती क्लिक करून हे डाउनलोड करायचं आहे। हे प्रमाणपत्र डाउनलोड करून इथे संपूर्ण माहिती अर्जदाराचा फोटो चिटकवायचा आहे। नाव, वय, आधार नंबर, व्यवसाय, सर्व पत्ता, सर्व ॲड्रेस हे करून आपण इथे परत तो इथे अपलोड करायचा आहे। मित्रांनो स्वयं घोषणापत्र अपलोड करणे अनिवार्य आहे। आता आपली सर्व डॉक्युमेंट्स इथे अपलोड झालेले आहेत। अपलोड डॉक्युमेंट्स यावरती आपण क्लिक करून आपले डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत। आता आपले डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत। इथे बघा आपल्याला फक्त 33 रुपये 60 पैशाचं पेमेंट करायचं आहे। इथे कन्फर्म या पर्यायावरती क्लिक करून आपण इथे क्रेडिट किंवा डेबिट यावरती क्लिक करून प्रोसीड फॉर पेमेंट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि इथून आपला QR कोड जो आहे तो QR कोड आपण स्कॅन करून इथून आपण
₹33.60 पेमेंट करून घ्यायचं आहे। हे केल्यानंतर तुम्हाला आपला उत्पन्नाचा दाखला हा आपल्या वेळेत मिळणार आहे। कमीत कमी 8 ते 9 दिवसात तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला मिळून जाईल। अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या उत्पन्नाचा दाखला काढू शकता। मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मराठी टेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।